हा प्रवास आहे एका स्वप्नाचा, एका ध्येयाचा आणि एका सामान्य विद्यार्थ्याने मिळवलेल्या असामान्य यशाचा. सर्वात मोठा प्रश्न जो पडलेला आहे विद्यार्थ्यांना की सुरुवात कुठून करायची. अर्धा म्हणजे तुमचा 50% जो पॅटर्न तुम्हाला एक्झाम काय विचारते हे जर कुठून कळायचं असेल तर हे 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टी आहेत. RTO एम मेन्स. RTO एम मेन्समध्ये खूप आउटस्टँडिंग स्कोर आहे तुझा. म्हणजे मी तो मार्क्स बघत होतो आज. अराउंड 235 मार्क्स आहे तुला RTO एम मेन्समध्ये. आणि मला सांगायला आवडेल सर, मी जेव्हा आपली एक्झाम झाली, मी म्हणजे आपले MCQ 5 ते 10 वेळेस सॉल्व झाले, त्याचे शेवटी तुकडे झालेले. मी जे केलेला संघर्ष एफर्ट्स ते काही सेकंदात मी विसरून गेलो. आणि असं वाटलं मनाला कुठेतरी आपण काहीतरी चांगलं केलं आणि जिंकलो आपण. बरोबर. तुझ्या आयुष्यातील असे कुठले व्यक्ती आहेत ज्यांचा या यशात खूप मोठा वाटा आहे. जे मोटिवेशन तुमच्याकडून मिळालं मला, ते म्हणजे इवन दो शेवटपर्यंत मला काम केलं आणि शेवटी यश मिळालं. आणि त्यात म्हणजे मेन एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की तो कोर्स कंडक्ट करता आपले स्वतः पंकज गाडवे साहेब. मी स्वतः एवढं प्राऊड फील करत होतो की माझा विद्यार्थी जो माझ्याकडनं शिकला आहे त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं नियुक्तीपत्र मिळालं. ह्या सर्व गोष्टी त्या मला एका चित्रपटासारखे तिथे आठवत होत्या. मला वाटलं मेकॅनिकल आणि आम्ही मेकॅनिकल फायनली सिलेक्ट केलं. पण जसं जसं मेकॅनिकलमधले वेगवेगळे सब्जेक्ट शिकत होतो, इंटरेस्ट वाढत गेला आणि एवढा वाढला की त्यानंतर मला म्हणजे कधीच गॅरंटी नव्हती की एवढा इंटरेस्ट क्रिएट होईल आणि मी त्या बेसवर एक नोकरी घेईल. ही 461 मला वाटतं आता ही इतिहासातली हायेस्ट असेल. पहिले 832 झाली, त्यानंतर 461. यानंतर याच्यावरचा आकडा कधीच तुम्हाला बघायला बघता भेटणार नाही. नाही. AMVI प्रिपरेशन आहे म्हणून घेऊ नका. AMVI हे जगा. नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो. आजच्या आपल्या या RTO एम विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो, परंतु योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि कष्टाची साथ असेल तर पहिल्या प्रयत्नात सुद्धा यशाला गवसणी घालता येते. आणि हे आपल्या मिशन IASच्या विद्यार्थ्यांनी नेहमी सिद्ध केलं आहे. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याने पहिल्याच प्रयत्नात RTO एम एक्झाम क्रॅक केली आणि ते देखील संपूर्ण महाराष्ट्रात रँक 53 मिळवला. मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना त्याच्या हातात फक्त एक कागद नव्हता, तर त्या कागदात लपलेला होता शेकडो दिवसांचा अभ्यास, हजारो सोडवलेले प्रश्न, असंख्य त्याग आणि एक स्वप्न. हा प्रवास आहे एका स्वप्नाचा, एका ध्येयाचा आणि एका सामान्य विद्यार्थ्याने मिळवलेल्या असामान्य यशाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया आपले मिशन IASचे विद्यार्थी आणि RTO एम अधिकारी देवेंद्र पाटील यांना. देवेंद्र, तुझ्या या विशेष पॉडकास्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांकडून आणि मिशन IAS कडून खूप खूप स्वागत आहे. मला आपल्या पॉडकास्टमध्ये बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर आपले आणि मिशन IASचे खूप खूप आभारी आहे. एक आपला विद्यार्थी आणि घडलेला अधिकारी यात खूप सारा संघर्ष असतो आणि या संघर्षात खूप साऱ्या अडचणी आल्या. त्या प्रत्येक अडचणी मी जाणून घेतल्या आणि त्याबद्दलच मी आपल्या या आजच्या पॉडकास्टमध्ये सांगणार आहे. त्याबद्दल मला संधी दिली, मी पुन्हा तुमचा आभारी आहो. देवेंद्र, सर्वप्रथम हा पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी तुझी पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायची आहे. तुझ्या कुटुंबाबद्दल आणि तुझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल. सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव देवेंद्र रत्ना गुलाबराव पाटील. मी प्रॉपर मूळ बुलढाण्याचाच. मी असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणून 2020च्या बॅचला सिलेक्ट झालेलो आणि जानेवारी 2023ला मी डिपार्टमेंट जॉईन केलेलं. आता मी माझ्या शैक्षणिक जो प्रवास आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो. माझं पहिलीपासून ते 10वीचं शिक्षण हे बुलढाण्यातच झालेलं आणि ते सगळं मराठी माध्यमातून झालेलं. आता 10वी नंतर मला असा प्रश्न आला, एक बॅक ऑफ द माइंड विचार होता की मला इंजिनिअरिंग करायचं आहे, पण काय डिप्लोमा करायचा की 11वी-12वी करायचं हे माहीत नव्हतं. पण माझी पण इच्छा होती आणि वडिलांची पण इच्छा होती की आपण बुलढाण्यातनंच आपलं एज्युकेशन करूया. त्यामुळे आमच्या इथं एक कॉलेज आहे पॉलिटेक्निकचं, अनुराधा पॉलिटेक्निक म्हणून. तिथे 3च ब्रँच अवेलेबल आहे. एक सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. आता मला कोणत्या ब्रांचबद्दल काहीच माहीत नव्हतं, परंतु ॲडमिशन तर घ्यायचीच होती. आता कोणत्या ब्रँचला घ्यायची हा डाऊट मला पण आणि माझ्या वडिलांना पण. आमचं फायनली असं डिस्कशन झालं की कोणत्या ब्रांचचं नाव चांगलं वाटतंय, चांगलं म्हणजे ऐकण्यासाठी चांगलं वाटतंय. मला वाटलं मेकॅनिकल आणि आम्ही मेकॅनिकल फायनली सिलेक्ट केलं. पण जसं जसं मेकॅनिकलमधले वेगवेगळे सब्जेक्ट शिकत होतो, इंटरेस्ट वाढत गेला
आणि एवढा वाढला की त्यानंतर मला म्हणजे कधीच गॅरंटी नव्हती की एवढा इंटरेस्ट क्रिएट होईल बरोबर. आणि मी त्या बेसवर एक नोकरी घेईल. बरोबर. तो फायनली तो एक काळ होता जेव्हा मेकॅनिकल खूप म्हणजे एव्हरग्रीन ब्रांच होती आणि Yes. खूप जास्त प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंटमध्ये खूप चांगल्या व्हॅकन्सीज असायच्या. तेव्हा खूप सारा स्कोप होता स्कोप होता मेकॅनिकल. मेकॅनिकल आणि आता मी जेव्हा मागे वळून बघतो, माझं मेकॅनिकलचं डिसिजन हे परफेक्टली करेक्ट होतं यार, Correct. असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न नेमकी कधी आणि कसे निर्माण झाले? कारण की आणि आर-टी-ओ एम-वे हाच पर्याय का निवडला? कारण इतर स्पर्धा परीक्षा सुद्धा होत्या. परंतु एम-वेमध्येच तुम्हाला करिअर करायचं हा डिसिजन किंवा ही प्रेरणा कुठून मिळाली? सरकारी सेवेत जायचं हे माझं एका दिवसाचं स्वप्न नव्हतं आणि ते एका दिवसात ठरलेलं नव्हतं. लहानपणापासून जे अधिकारी आपले लोकसेवेसाठी काम करायचे यांचा मला लहानपणापासून आदर होता आणि ते जे काम करायचे त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो जनतेवर होतो, तो मी बघितलेला. तेव्हापासून माझ्या मध्ये फिक्स होतं की मी एक गव्हर्नमेंट सर्व्हंट होणार. गव्हर्नमेंट सर्व्हंट. आणि त्यातच एक प्लस पॉईंट असा की माझे आजोबा आणि माझे वडील दोघं पण गव्हर्नमेंट सर्व्हंट असल्यामुळं आमच्या इथं जे ॲटमॉस्फिअर होतं घरी, घरचं बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड बरं, पूर्ण बरं. गव्हर्नमेंट सर्व्हंटचंच होतं. बरं. आणि त्यामुळे मग मी तीच पाथ निवडली. तोच डिसिजन घेतला की एम-वे करायचं. आणि AMVI का? बरं. तर AMVI म्हटल्यावर सर्वात पहिलं अट्रॅक्शन म्हणजे तिची असलेली वर्दी. वर्दी. आणि त्यातच म्हटलं मी शिकलेलो पूर्ण टेक्निकल फील्डमध्ये आपल्या. बरोबर. आणि माझी म्हणजे एक स्वप्न होतं की जे आपण टेक्निकल नॉलेज गेन केलंय ते कुठेतरी आपल्या नोकरीत वापरायचं. वापरता येईल. तो एक संधी म्हणजे आपली AMVI. एम-वे आणि ची. त्यातच मला लोकसेवा करायची एक संधी पाहिजे होती आणि मला माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येईल असे कोणते तरी पोस्ट पाहिजे होती. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे एकच माझ्यापुढे ऑप्शन होता, तो म्हणजे AMVI. एम-वे. बरं, बरं, बरं. आज लोकांना फक्त निकाल दिसतो, परंतु त्या निकालामागचा संघर्ष दिसत नाही. तुझ्या प्रिपरेशन जर्नीमध्ये किंवा प्रिपरेशन फेजमध्ये कारण आता मला विद्यार्थ्यांचे बरेचसे WhatsAppवर कॉल्स असतात, मेसेजेस असतात, की "सर आम्ही प्रिपरेशन तर करतोय, पण प्रत्येक 7व्या किंवा 8व्या दिवशी म्हणा किंवा मग काही एक काळ गेल्यानंतर सॅच्युरेशन येतंय." तर तुझ्या प्रिपरेशन जर्नीमध्ये असा काही वेळ होता, की जेव्हा तुला असं वाटलं, की किंवा असा कुठला क्षण होता, जेव्हा असं वाटलं, की नाही हे खूप अवघड आहे आणि मी नाही करू शकणार? प्रिलिम झालेली. प्रिलिम नंतर मला असे खूप सारे मार्क्स होते, की जेणेकरून मी प्रिलिम क्रॅक करेन एवढा कॉन्फिडन्स मला होता. आणि मेन्स आमची मला आठवतं 20 नोव्हेंबर 2021 रोजी होती. बरोबर. त्यातच कोविडची दुसरी लाट चालू होती. ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान मला कोविड झालेला, पूर्ण फॅमिलीला झालेला. कोविड. आणि 1 ते दीड महिना मी कंप्लीटली बेड रेस्ट होतो. बापरे! बेड रेस्ट असताना डोक्यात विचार यायचा, की आतापर्यंत आपण प्रिपरेशन केलंय, आता पुढे काय करायचं? कारण उठताना पण त्रास व्हायचा, तर ते उठून अभ्यास करणं ही दूरची गोष्ट होती. बरोबर, त्यातच मी पंकज गाडवे सर यांच्यासोबत कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो. बरोबर. आणि माझ्या पुढं म्हणजे जे मोटिवेशन प्रॉपरली मिळालं ते माझ्या आईवडिलांनी लहानपणापासून केलेली माझ्यासाठी मेहनत, मला शिकवलेलं सगळं. आणि तो प्रवास मला कंटिन्यू माझ्या डोळ्यापुढे असायचा आणि तोच मला मोटिवेट करत गेला. मी ठीक झालो, प्रिपरेशन केलं बरोबर, आणि फायनली आज तुमच्यापुढे बरोबर. MBA नाही म्हणून कोविड बसलो. होणं आणि तो खूप म्हणजे टफ सिच्युएशन होती आणि तो जो काळ होता, तो खूप संघर्षाचाच काळ होता प्रत्येकासाठी. आता पहिल्यांदा जे आर-टी-ओ एम-वेची तयारी करताय, आता बरेचसे विद्यार्थी आहेत, जे रिसेंटली पास आउट झालेले आहेत. 2020 नंतर आत्ता जाहिरात येते. तर मधले जे विद्यार्थी आहेत त्यांचा म्हणजे 2022, 23, 24ला, 25ला जे पास आउट झालेले विद्यार्थी आहेत, सर्व विद्यार्थ्यांचा पहिला अटेम्प्ट आहे. तर सर्वात मोठा प्रश्न जो पडलेला आहे विद्यार्थ्यांना, की सुरुवात कुठून करायची? कारण आर-टी-ओ जेव्हा पण मी मेसेजेस बघतो मुलांचे, की सर मी कुठल्या सब्जेक्टपासून सुरू करू किंवा मी कुठले सोर्सेस रेफर करू किंवा मी कशाची तयारी करू एक्झॅक्टली? सिलेबस आहे समोर, एक्झाम पॅटर्न माहीत आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण सुरुवात नेमकी कशी करायची? तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही संदेश? खूप चांगला क्वेश्चन आहे सर. मी पण जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट केला, हा सगळ्यात पहिला क्वेश्चन मला आलेला. बरोबर. मी एक एक्झाम्पल देईन. जेव्हा क्रिकेटर्स मॅच चालू होती, त्या अगोदर ग्राउंड आणि पिचचा मुआयना करतात, बरोबर. की कसं आहे आणि ग्राउंड त्यानंतर रिपोर्ट, आपलं पिच रिपोर्ट पिच असतो. रिपोर्ट, बरोबर. त्यानंतर आपलं प्लॅनिंग करतात. हां. त्यानुसारच आपलं बेस जर काही असेल एक्झाम प्रिपरेशन स्टार्ट करायचं, ते म्हणजे आपला सिलेबस, त्यानंतर आपलं एक्झाम पॅटर्न आणि नंतर प्रिव्हियस इयर प्रिव्हियस इयर पेपर्स. पेपर. अर्धा म्हणजे तुमचा 50% जो पॅटर्न तुम्हाला एक्झाम काय विचारते हे जर कुठून कळायचं असेल, तर हे 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टी आहेत. मी जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट केलं सर, त्या अगोदर मी सिलेबस पॉइंट टू पॉइंट ॲनालिसिस केला. बरोबर. त्यानंतर त्यावर येणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, बरोबर. यातनं मला एक्झॅक्टली कळालं, की कुठनं क्वेश्चन येत आहे, कोणते टॉपिक एक्झाम काय डिमांड करते. एक्झाम काय डिमांड करते आणि कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आणि मी त्यावरच मॅक्सिमम फोकस केला. बरोबर. तसेच आपलं IAS मिशनच्या लेक्चर्समध्ये किंवा बुक्समध्ये आपल्या फ्रंट पेजला दिलेलं आहे, की बरोबर. कोणत्या टॉपिकचे किती क्वेश्चन आहे,
कोणत्या याच्यावर म्हणजे मॅक्सिमम फोकस केला पाहिजे बरोबर हे दिलेलं आहे. बरोबर त्यातून अजून मला इझी झाला अभ्यास करायचा आणि शॉर्ट टाईममध्ये मी माझी प्रिलिम सर म्हणजे मला सांगायला आवडेल मी माझी प्रिलिम एका महिन्यातच क्रॅक केली. क्रॅक केली आहे. बर सुरुवात करताना मी हे सिलेक्टिव्ह बघितलं स्टडी केला Selective थोडक्यात आणि study स्मार्ट केला. स्टडी केला. हो आणि मी हे बघितलं माझे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आणि वीक पॉईंट्स काय. मी बरोबर डेली अभ्यास करताना अगोदर फोकस करायचो तो जो पॉझिटिव्ह आहे त्याला अजून पॉझिटिव्ह बनव एवढं स्ट्रॉंग बनवणार की त्यावरचा क्वेश्चन जर आला तर माझे तर मार्क्स तो जायला नको. अटेम्प्ट झाला पाहिजे, करेक्ट अटेम्प्ट झाला पाहिजे. आणि असं नाही केलं की वीक पॉईंट सोडलेत, बरोबर. त्याच्यावर पण फोकस केलं आणि इथं पुढे गेलो आणि त्या माझी बरोबर. प्रिलिम क्लिअर झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा संदेश दिलेला आहे देवेंद्र याने, की कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जेव्हा तुम्ही तयारी करताय, तर हे 3 गोष्टी फार महत्त्वाचं आहे. या 3 गोष्टी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. पहिला म्हणजे त्या एक्झामचा सिलेबस, दुसरं म्हणजे एक्झाम पॅटर्न आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगत असतो. बरेच विद्यार्थी फॉलो करतात, काही विद्यार्थी स्वतःचं डोकं लावतात. परंतु प्रिव्हियस इयर पेपर्स, त्या एक्झामचे जे प्रिव्हियस इयर पेपर्स असतात, त्याहून आपल्याला एक अंदाज येतो की कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, काय डिफिकल्टी लेवल असते आणि एक्झॅक्टली MPSC काय डिमांड करते, तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करते. तर ह्या 3 सोर्सेस तुम्ही लिहून घ्या या गोष्टी, की ह्या 3 गोष्टी तुमच्यासोबत नेहमी असल्या पाहिजे. पुढे जाऊयात देवेंद्र. आता जे बेसिक क्वेश्चन आहे सगळ्यांच्या मनामध्ये, की RTO एम मेन्स. RTO एम मेन्समध्ये खूप आउटस्टँडिंग स्कोर आहे तुझा. म्हणजे मी तो मार्क्स बघत होतो आज. अराउंड 235 मार्क्स आहे तुला RTO एम मेन्समध्ये. तर मेन्ससाठी आपला जो कोर्स होता, मिशन IASचा जो ऑनलाईन कोर्स होता आणि आपले MCQ बुक्स, या दोघांबद्दल तुला कितपत फायदा झाला? सगळ्यात हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट, की RTO एम मेन्ससाठी तुझी काय स्ट्रॅटेजी होती? कुठले MCQसाठी सोर्सेस रेफर केले आणि तुझं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय होती? हे थोडं डिटेलमध्ये विद्यार्थ्यांना शेअर कर. कारण की प्रिलिम्स तर क्वालिफाय होऊन जातील विद्यार्थी. प्रिलिम्समध्ये भरपूर सोर्सेस अवेलेबल आहे. पण जे विद्यार्थी ज्यांचा 4-5 वर्ष टेक्निकलचा गॅप पडलेला आहे, बरेच विद्यार्थी जॉब करतायत, त्यांचा 4-5 वर्षाचा गॅप पडलेला आहे आणि टेक्निकलचा पूर्ण संबंध त्यांचा संपलेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी थोडं तुला डिटेलमध्ये मेन्ससाठी गाईड करावं लागेल. ॲक्च्युअली मी माझं डिप्लोमा झालेलंच तेव्हापासूनच टेक्निकलमध्ये कनेक्टेड आहे. कनेक्टेड पण मी डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगला फक्त एक्झाम पास होण्यापुरता अभ्यास केलेला. अभ्यास केला. तेव्हा कन्सेप्ट काय असतं काय नसतं माहीत नाही. पण मी आपल्या AMV RTO मेन्सच्या प्रिपरेशनसाठी फुल्ली डिपेंडंट जे राहिलो ते म्हणजे आपल्या कोर्सेसवर. ऑनलाईन कोर्स. हो आणि त्यात म्हणजे मेन एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की तो कोर्स कंडक्ट करता आपले स्वतः पंकज गाडवे साहेब आणि त्यांनी इतक्या प्रॉपरली तो कोर्स फॉर्म केला आहे. तुम्ही जर ते गो थ्रू जर पूर्ण कोर्स केला ना, तुम्हाला दुसरा कोर्स, दुसरे बुक्स पण रेफर्स करायची वेगळी गरज नाही. आपल्या नोट्स आणि कोर्स आपण त्या पद्धतीनेच घेतलेला आहे म्हणजे. आणि मेन सरांचा फोकस असतो ते कन्सेप्टवर. कारण आपला एवढा व्हास्ट सिलेबस आहे. जर आपण फक्त रिमाइंड करायचा जरी बरोबर. प्रयत्न केला तर नुसतं ही इथंच चूक बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं होते. विद्यार्थ्यांना वाटतं की प्रत्येक गोष्ट मगिंग केलं किंवा पाठ केलं तर प्रत्येक गोष्ट पाठ नाही होऊ शकत. जर कन्सेप्च्युअली आपण गेलो तर त्या गोष्टी इझिली मेमोराईज होतात आणि त्या आयुष्यभर लक्षात राहतात. आणि शेवटी एक्झाम सेंटरला आपल्याला मगिंग केलेलं काहीच आठवत नाही सर. बरोबर. जे पण फोकस असतो, जो पण आपल्याला आठवतं ती आपली कन्सेप्ट. जर आपण कन्सेप्ट क्लॅरिटीवर जर फोकस केलं इझिली आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता मेन आपल्या कोर्सेसकडे येऊ आपण. जसा पण मी आपला एखादा समजा आपला टॉपिक झाला, फ्लुइड्सचा असो कोणता टॉपिक झाल्यानंतर आपले जे बुक्स आहे MCQचे त्यातले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बरोबर. त्यानंतर आपले यूथ अकॅडमीचं बुक झालं, मेडिजीचं बुक झालं आणि मेन मी फोकस केला होता आपले मिशन IASचं जे बुक आहे मिशन IASचं बुक. मी त्यावर विद्यार्थ्यांना तेच सांगतो की MCQ प्रॅक्टिससाठी तुम्ही आपले मिशन IASचं बुक, त्याच्यानंतर मेडिजीचे SSC JEEचं जे बुक आहे ते तू सॉल्व्ह केलं होतं का? SSC JEEचं SSC JEE नाही केलं. अच्छा. आणि YCT केले केलं होतं आणि स्टँडर्ड रेफरन्स बुक्सचे जे MCQs होते ते तू रेफर केले ते होते? केले नाही. ते केलेले. मॅक्सिमम फोकस सर माझा आपल्या MCQ बुकवर होता. मग म्हणजे मला MCQs कसे तू प्रॅक्टिस करायचं? आपले समजा एक व्हिडिओ लेक्चर बघून किंवा सब्जेक्ट पूर्ण कंप्लीट केल्यानंतर MCQ सॉल्विंग असायचं, की सब्जेक्टचा समजा एखादा टॉपिक झाला मग लगेच त्या टॉपिकचे MCQ सॉल्व्ह करायचे? मी टॉपिक वाईज फोकस करायचो सर, Topic wise. जेणेकरून माझी जी कन्सेप्ट आहे ती पूर्ण क्लिअर होऊन जायची. Clear होऊन नंतर जाईल. मला डाऊट नाही राहायचा. डाऊट नाही राहायचा. आणि मला सांगायला आवडेल सर, मी जेव्हा आपली एक्झाम झाली, मी म्हणजे आपले MCQ हां. 5 ते 10 वेळेस सॉल्व्ह झाले. त्याचे शेवटी तुकडे झालेले. बरोबर. मी शेवटी एक्झामला बुकचे तुकडे झाले. बुकचे तुकडे झाले.
एक्झामच्या 7 दिवसा अगोदरपासनं ते बुक 10 वेळेस मी म्हणजे एवढं सॉल्व्ह केलं, सॉल्व्ह केलं. की मला एक्झाममध्ये क्वेश्चन आलेलं असं वाटलं आपल्या बुकमधलेच आहे का आपल्या सगळे. बुकमध्ये नाही 115 प्लस क्वेश्चन्स होते आपले हो. त्या मी चेक केलं होतं. आणि आपली लेव्हल एवढी मॅच होती एक्झामला, बरोबर. की मी जो 1.5 तासाचा पेपर तो 1 तासात कंप्लीट कंप्लीट बसलो. करून बसलो होतो. अर्धा हो. तास म्हणजे पूर्ण ब्लँक बसलेलं. व्हेरी गुड. आणि सर अजून एक सांगायचं म्हणजे आपली ती सगळ्यात बेस्ट असलेली मॉक टेस्ट. मॉक टेस्ट. जे आपण 5 मॉक टेस्ट जे घेतलेल्या शेवटी होत्या. 5 मॉक झाले होते. नाही त्याचा फीडबॅक मला खूप विद्यार्थ्यांकडनं आला. 5 मॉकमधले मी स्वतः चेक केलं. मॉक पेपर्समधले सुद्धा आपले बरेचसे क्वेशन्स एम-व्ही मेन्सचा जो मेन पेपर होता त्याच्यामध्ये होते. अप टू दी एक्झाम ती आपली मॉक टेस्ट होती. मला सांगायला आवडेल मी अटेम्प्ट केलेले. मला एक्झाममध्ये 234.50 मार्क्स आहे बरोबर. आणि मला प्रत्येक मॉक टेस्टला तेवढेच मार्क्स असायचे. नियर अबाउट 232, 230, 235 हे बरोबर. आणि ते ठीक आहे ओव्हरऑल मार्क्स जरी ठीक झाले, बरोबर. तर सब्जेक्ट वाईज मार्क्स पण तसेच होते माझे. तसेच होते. मी म्हणजे ॲक्चुअली शॉक होतो, की स्ट्राँग सब्जेक्टला मला तिथं कमी मार्क्स यायचे आपल्या मॉक टेस्टला, हां. की असं वाटायचं नाही असं काहीतरी एक्झामला चूक नाही होते. होणार. हां. आणि इलेक्ट्रॉनिक्स जसा हार्ड सब्जेक्ट इथं मी आउट ऑफ मार्क घ्यायचो मॉक टेस्टला. सेम माझं एक्झामला झालं. मी तिथे पण माझ्या स्ट्राँग सब्जेक्टला कमी इंडस्ट्रियल मार्क्स गेले इलेक्ट्रॉनिक्समध्ये आउट ऑफ आले. आणि इलेक्ट्रॉनिक्सला मला आउट ऑफ मार्क्स व्हेरी आले. गुड, व्हेरी गुड. नाही मॉक पेपर्स त्या दृष्टीनेच आपण डिझाइन केलेले होते. जवळपास 90 ते 95,000 विद्यार्थी फॉर्म भरतात. म्हणजे तुमच्या वेळेस तर अराउंड 95,000 विद्यार्थ्यांनी आर-टी-ओ एम-व्हीचा फॉर्म भरलेला. मग प्रिलिम्समधनं मेन्सला काही मुलं क्वालिफाय होतात आणि फायनली 200-300 मुलं सिलेक्ट होतात. Select. तुला काय वाटतं कुठे चुका करतात विद्यार्थी? आता हे सर स्वाभाविक आहे एवढं कॉम्पिटिशन असल्यावर आपल्याला वाटणं. मला पण प्रिलिमच्या वेळेस असंच झालेलं. मी पण घाबरलेलो, की एवढे 90,000 लोकं आहे कसं बरोबर. होईल? आणि मला प्रिलिमला एक अनुभव आला त्यामुळं मेन्सला मी एकदम म्हणजे शांत होतो, निवांत होतो. तो मी एक्सपिरियन्स सांगेल. आमची 15 मार्च 2020ला 2020ला प्रिलिम्स तुमची होती प्रिलिम्सची एक्झाम झाली. आणि सकाळी गेलेलो 1 तासा अगोदर सेंटरला. तिथे एक जण मिळाला मला. बरं. तो मग आमचं डिस्कशन चालू होतं, एक्झाम येईल, हे क्वेश्चन येतील वगैरे आणि तो बोलला मला, की "मी यावेळेस पी-एस-आय ग्राउंडला आहे, ए-एम-व्ही प्रिलिम्स अशीच काढतो." बरोबर. मग मला असं झालं, एका सेंटरवर असं एक जण आहे, खूप सारे सेंटर आहे. बरोबर. माझं सिलेक्शन होणारच नाही इतके हं. टॅलेंटेड असल्यावर. मी एक्झाम दिली माझ्या फ्री माइंडने आणि रिझल्ट आल्यावर बघितलं, की त्या सेंटरहून माझं एकट्याचीच फक्त प्रिलिम निघलेली प्रिलिम्स होती. निघाली आहे. त्यानंतर कळालं असे अफवा फैलवणारे खूप असतात. बरोबर. यांच्यावर म्हणजे थोडक्यात निगेटिव्हिटीपासून बाजूला बाजूला राहणं, राहायचं. जे पण गोसिप चाललंय मार्केटमध्ये किंवा ज्या गोष्टी मुलं पसरवताय किंवा इतर लोक जे पसरवताय निगेटिव्हिटीपासून पूर्ण दूर राहायचं. दूर राहायचं आणि पूर्ण पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं. पॉझिटिव्ह. त्यानंतर एक कळालं सर मला, हं. की ही जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ना, याची लढाई ही दुसऱ्यांसोबत नसून ही आपल्या स्वतःसोबत आहे. स्वतःसोबत आहे. आपल्यालाच बरोबर. आपले स्वतःचे जे प्रॉब्लेम्स हे जर आपण सॉल्व्ह केले ना, सॉल्व्ह केले. आपण आपल्या यशापर्यंत इझिली जाऊ शकतो. बरोबर, बरोबर. जेव्हा तुला समजलं, जेव्हा रिझल्ट लागला आणि समजलं की महाराष्ट्रात 53 रँक आहे. कारण 240 आउट ऑफ 53 रँक मिळवणं इज अ बिग अचीव्हमेंट आणि ते देखील पहिल्या अटेम्प्टमध्ये. तर घरी सर्वात पहिले कुणाला फोन केला आणि आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती? ॲक्चुअली जेव्हा रिझल्ट आला सर, तेव्हा मी घरीच होतो. हां. आई, बाबा आणि भाऊ बसलेलाच होता. बरोबर. मी त्यांना सांगितलं. त्यांच्या म्हणजे जे डोळ्यातली जी खुशी होती ना, हं. मी जे केलेला संघर्ष, एफर्ट्स ते काही सेकंदात मी विसरून गेलो. विसरून गेलो. आणि असं वाटलं मनाला कुठेतरी आपण काहीतरी चांगलं केलं आणि हां. जिंकलो आपण. बरोबर. तुझ्या आयुष्यातील असे कुठले व्यक्ती आहेत, ज्यांचा या यशात खूप मोठा वाटा आहे? असे तर खूप सारे व्यक्ती आहेत, पण सर्वप्रथम माझे आई-वडील आणि आई-वडील. भाऊ. म्हणजे सांगायचं असं, की सर मी घरीच अभ्यास केलेला. आता घरी अभ्यास म्हणजे काम आलंच काही ना काही. हं. तर अ, वडील आणि भाऊ कधीच माझ्यावर काम येऊ दिलं नाही. कारण त्याला डिस्टर्ब होऊ नये अभ्यासात, हं. म्हणून ते कधीच माझ्यावर काम येऊ दिलं नाही. आणि त्यांचा आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या वाटा या आहे, त्याग यशात. आहे त्यांचा. आणि मेन म्हणजे सर स्वतः तुमचा. कारण मी जेव्हा पण डिमोटिव्हेट व्हायचो तुम्हाला कॉल मला करायचो, आठवतं आपले कॉल्स व्हायचे. कॉल्स व्हायचे. बरोबर, आणि जे जे मोटिव्हेशन तुमच्याकडून मिळालं मला, बरोबर, ते म्हणजे इव्हन दो शेवटपर्यंत मला काम केलं आणि बरोबर. शेवटी यश मिळालं. नियुक्तीपत्र त्यावेळेसचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र तुला मिळालं. त्या मंचावर असताना डोळ्यासमोर कुठले दिवस आठवले? कारण तो एक मोठा क्षण होता. कारण मला अजूनही आठवतं म्हणजे ज्या दिवशी नियुक्तीपत्र मिळालं, त्याच दिवशी संध्याकाळी तू तो फोटो मला पाठवलेला आणि मी स्वतः एवढं प्राऊड फील करत होतो, की माझा विद्यार्थी जो माझ्याकडनं शिकला आहे, त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं नियुक्तीपत्र मिळालं. हे खूप मोठा क्षण होता. तर काय त्याबद्दल थोडंसं
सांगाल? तो क्षण सर माझ्यासाठी अविस्मरणीय आणि एक भावनिक क्षण होता. बरोबर. आणि तिथे मला आठवतं वर्षा निवासस्थानी आम्हाला ते नियुक्तीपत्र हां. मिळालेलं. आम्ही बसलेलो तेव्हा हॉलमध्ये मला माझी जी जर्नी, संघर्ष, आई-वडिलांनी माझ्यासाठी केलेला त्याग आणि मी जे रिझल्टची वाट बघतोय त्या टेन्शनमध्ये होणार बरोबर. की नाही. कारण कोविडमध्ये तुमचं खूप गोष्टी हो. लांबलेल्या, खूप सॅच्युरेशन आलेलं त्यावेळेस. ह्या सर्व गोष्टी त्या मला एका चित्रपटासारख्या तिथे आठवत होत्या. बरं, बरं. आणि तो क्षण म्हणजे ॲक्चुअली मला आपले परिवहन आयुक्त कार्यालयातून कॉल आलेला 24 जानेवारीला, जानेवारीला. की तुम्हाला सीएम साहेबांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळणार. मी 5 मिनिटं म्हणजे काय होतंय मला कळालं नाही. असं माहीत होतं, की कोणीतरी आपली मजा घेतंय. मग मी बॅचमध्ये कॉल केले. मग कळालं, की हं. बॅचमधनं होतंय सीएम साहेबांच्या हस्ते नियुक्ती. त्यानंतर म्हणजे खुशीचं वातावरण खूप भारी होतं. खूप भारी होतं. आणि ते जेव्हा स्वीकारत होतो सर तेव्हा, तर तेव्हा म्हणजे डोक्यात एक गोष्ट होती, हे फक्त एक जॉइनिंग लेटर नाहीये. हां. आपण जो संघर्ष केला आणि त्यानंतर जे यश मिळालं, मिळालं. त्याच्यासाठी हो बरोबर. प्रॉपर सन्मान आहे आपल्यासाठी. मी सर्वांना सांगू इच्छितो, गडचिरोली सर्वांना माहीत असेल आणि गडचिरोलीला जनरली पोस्टिंग घ्यायला विद्यार्थी किंवा जे पण अधिकारी असतात, ते शक्यतो टाळतात. कारण की खूप आउटस्कट्सला पडतो हा जिल्हा आणि सर्वांना माहीत आहे. परंतु मला आनंद आहे या गोष्टीचा, की देवेंद्रनी त्याच्या जे चॉईस पोस्टिंग असतात, आपल्याला जे चॉईस द्यावं लागतात, 3 चॉईस द्यावे लागतात पोस्टिंगसाठी, की कुठं तुम्हाला पोस्टिंग हवी संपूर्ण महाराष्ट्रात. तर पहिली चॉईस देवेंद्रने गडचिरोली दिली आणि तिथं तो आता पोस्टेड आहे. तर त्या संदर्भातच पुढचा प्रश्न आहे, आर-टी-ओ एम-व्हीआयच्या कामाबद्दल किंवा ही जी जॉब प्रोफाईल आहे याच्याबद्दल अजूनही विद्यार्थ्यांना स्पष्ट माहीत नाही, की कुठल्या जबाबदाऱ्या एम-व्हीआय अधिकारीला पार पाडाव्या लागतात. तर त्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं तर बरं होईल. ज्या ड्युट्या असतात सर एएमवीआयला ह्या मंथली टू मंथली चेंज होत असतात. चेंज होत असतात. आता या अगोदर आपण जेव्हा जॉइन करतो त्यानंतर एक CRTला 56 दिवसाचं आपलं ट्रेनिंग होतं. ट्रेनिंग असतात. त्यामध्ये आपल्याला मोटर व्हेकल ॲक्ट काय काय आहे आणि तो बरं. इम्प्लिमेंट कसा करायचा. त्यामुळेच त्यांनी यावर्षी सिलेबसमध्ये कंपल्सरी केलं आहे. येस, येस. मोटर व्हेकल ॲक्ट की बेसिक नॉलेज प्रत्येकाला येईल. येईल. त्या ट्रेनिंग नंतरच आपली त्या ड्युट्या लागतात. बरोबर. त्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला प्रॉपरली कळतं, की काय ॲक्चुअली आहे आणि कसा हे इम्प्लिमेंट करायचा, कुठे करायचा, ते त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. मग बरोबर. त्यानंतर आपल्याकडे आता वेगवेगळ्या टाईपच्या ड्युट्या असतात. एक आपण लर्निंग लायसन इश्यू करतो. मेन ड्रायव्हिंग लायसन इश्यू करतो. बरोबर. ब्रेक टेस्ट घेऊन फिटनेस सर्टिफिकेट ट्रान्सपोर्ट व्हेकलला इश्यू करतो आणि मेन आता आपला म्हणजे परिवहन विभागाचा फोकस असलेला रोड सेफ्टी. आता नवीन एक अत्याधुनिक पद्धतीचं रडार वाहन आपल्या परिवहन विभागाला प्राप्त झाले प्राप्त प्रत्येक झाले. ऑफिसला. बरं. त्या अंतर्गत आपण रोड सेफ्टी, सीट बेल्ट असो, हेल्मेट असो, ओव्हर स्पीडिंग असो, ह्या केसेस करतो. या बरोबर. टाईपच्या ड्युट्या आपल्याला हे सगळे जबाबदाऱ्या पार पाडाव्या हो. लागतात. बरं, बरं. आज हजारो विद्यार्थी हा पॉडकास्ट बघत आहेत. काही जण आर्थिक अडचणीत आहेत. काही जण नोकरी सांभाळून अभ्यास करत आहेत आणि अनेक जण अपयशानंतर पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या सर्व विद्यार्थ्यांना काय संदेश देशील? माझं एकच आहे, प्रत्येकाची अडचण आहे. पण एकच तुम्हाला आता म्हणजे एकच ऑप्शन तुमच्याकडे आहे. ही जर पोस्ट काढली तर या सगळ्या अडचणीवर तुम्ही मात करू शकता. नाव ऑर नेव्हर नाऊ ऑर नेव्हर. म्हणजे डू ऑर डाय सिच्युएशन आहे येस. आणि मेकॅनिकलला आत्ता जी परिस्थिती आहे मेकॅनिकलची ती खूप खराब आहे. तर एवढी मोठी संधी येते तर फक्त पॉझिटिव्ह राहून जी समोर आलेली संधी त्याचं सोनं कसं करायचं त्याच्यावरच फोकस ठेवणं हाच एकमेव पर्याय आहे सर्वांना. आता त्यांचं ते समजा जे पण कॅन्डिडेट त्यांचं जर प्रिपरेशन चालू असेल, तर त्यांच्यासाठी माझा एक मेसेज असेल, की एएमव्हीआय प्रिपरेशन आहे म्हणून घेऊ नका. एएमव्हीआय हे जगा. जगा. मी ॲक्चुअली सर प्रिलिमच्या आधी काय करायचो, जेव्हा पण सकाळी उठायचो, एकतर मी माझा फोकस लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मी बरोबर. त्याच्यावर बिलीव्ह करतो. बरोबर. तर मी डेली उठल्यानंतर वर्दी फील करायचो आणि शोल्डरवर स्टारचं जे वेट आहे वेट आहे आणि ॲक्चुअली तसं घडत गेलं आहे. तसं घडत गेलं. बरोबर आहे. त्यामुळे आपली परिस्थिती जरी खराब असली ना, तरी आता आपल्याकडे टाईम नाही आहे. टाईम नाही. मेन फोकस आपलं आहे, की आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे बरोबर. आणि प्रयत्न जर प्रामाणिक असतील ना सर, सक्सेस मिळणं हे 100% पॉसिबल आहे. 100% पॉसिबल आहे. नाही मी विद्यार्थ्यांना नेहमीच सांगतो, तुम्हाला कुठलीही गोष्ट जर त्यात यश मिळवायचं असेल तर पहिले कम्फर्ट झोनच्या तुम्हाला बाहेर यावं लागेल आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्यामध्ये म्हणजे सगळा त्याग करावा लागेल. मग मित्र असतील, नातेवाईक असतील, सण असतील, लग्नकार्य असतील, या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला आयसोलेट करून कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघून डेली दिवसभर 13-13, 14-14 तास अभ्यास केला तर काहीच अशक्य नाही. आणि मेन आपला जो मोबाईल आहे त्यावर आपल्याला कंट्रोल हे ठेवावा तर लागेल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो विद्यार्थ्यांना, की सोशल नेटवर्किंगपासून पूर्णपणे बाहेर व्हा.
आज मी बघतो टेलिग्रामला कंटिन्युअसली ग्रुप्सवर मुलांचे मेसेजेस असतात, Instagramला मेसेजेस असतात कंटिन्युअसली. तर मी त्यांना ऑलरेडी सांगितलं आहे, की पूर्णपणे सोशल नेटवर्किंगमधून बाहेर व्हा आणि फोकस तुमचा अभ्यासावर ठेवा. कारण हाच मेन टाईम आहे. यानंतर हा टाईम नाही मिळायला नाही, आता पाहिजे. ह्यानंतर तर मला नाही वाटतं. तुला काय वाटतं पुढे जाहिरात वगैरे काही चान्सेस आहे का? आता हे जे 461 जागांची जी जाहिरात आहे, याच्यानंतर तुला काय वाटतं डिपार्टमेंटबद्दल आता तुला जास्त माहिती आहे, की कधी रिक्रुटमेंट होऊ शकते पुढची आता असा काळ सांगता येणार नाही, पण खूप सारा टाईम लागेल पुढची ॲड यायला. ॲड ही येण्यासाठी? 461 मला वाटतं आता ही इतिहासातली हायेस्ट असेल. पहिले 832 झाली, त्यानंतर 461. 461. यानंतर याच्यावरचा आकडा कधीच तुम्हाला बघायला व्हॅकन्सीमध्ये भेटणार बघता नाही नाही. येणार. बरं. तर मित्रांनो बघा, रँक 53 हा फक्त एक संख्या नाही आहे. खरे यश म्हणजे संघर्षावर मिळवलेला विजय आहे. देवेंद्रने सिद्ध केलं की योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत आणि स्वतःवर जर विश्वास असेल, तर पहिल्या प्रयत्नातही मोठे यश मिळवता येते. आजचा हा पॉडकास्ट फक्त एक मुलाखत नाही आहे, तर हजारो स्वप्नांना नवी दिशा देणारी एक प्रेरणा आहे. देवेंद्र, तुझ्या पुढच्या सेवेसाठी आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी मिशन IAS कडनं आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडनं मनपूर्वक शुभेच्छा. इथे हा पॉडकास्ट आपण थांबवतोय. शेवटी सर्वांना मी एकच सांगेल, की स्वप्न मोठे ठेवा. कारण यशस्वी होणारे लोक वेगळे नसतात, त्यांची जिद्द वेगळी असते. धन्यवाद.